मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। 8 जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेत। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27,50,00,000 रुपये मंजूर केलेत। यापैकी 34 व्यक्तींच्या कुटुंबांना मदत मिळणं अद्याप बाकी होतं। अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मृतांच्या वारसदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला होता। या संदर्भात जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उर्वरित वारसांना तातडीनं मदत देण्याची ग्वाही दिली होती। त्यानंतर आज राज्य सरकारकडून तातडीनं मदत मंजूर करण्यात आली आहे। राज्य सरकारने मागील 2 दिवसात केलेल्या कार्यवाहीमुळे विविध जिल्ह्यांतील एकूण 34 मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपयांची मदत तातडीनं मंजूर केली आहे। यामध्ये बीड जिल्ह्यातील 15, धाराशिवमधील 5, परभणी 4, हिंगोली 4, नांदेड 3, जालना 1, छत्रपती संभाजीनगर 1 आणि लातूरमधील 1 अशा वारसांचा समावेश आहे, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। आंदोलनादरम्यान सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीनं करण्यात येते। उपसमितीच्या बैठकीत सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यावर वेगाने कार्यवाही सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासन दिली आहे ती सर्व तुमच्या समोर दिली। कोणतेही आश्वासन मागे दिलेलं नाही। आम्ही दिलेली आश्वासनं मनोज जरांगे यांना देखील वाचून दाखवली आहेत। सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारनं घेतली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।